Let it go, let it go, don't hold it back anymore. काय ग इथे? तुझ्यासाठी अजून एक लेसन. मित्रांना अधूनमधून सरप्राइजेस देत राहावीत, कारण त्यांनी मित्रांचा हुरूप वाढतो आणि नवीन काहीतरी फेस करण्याची हिंमत वाढते. आणि मला माहिती होतं तुला टेन्शन आलेलं असणार, म्हणून आले. थँक्यू सई. मी आता पळू का, आपण नंतर बोलूयात? नाही नाही, अरे थांब ना. नाही नाही, येतच असेल का? अरे थांबा थांबा थांबा, मी आले. आधी हे घ्या. अगं मला कशाला? अगं काय? आज तुमच्या जॉबचा फर्स्ट डे आहे की नाही, म्हणून गिफ्ट. अगं मला नको गिफ्ट. अहो असं काय करताय? नाही नाही घ्यायचं. तुम्हाला माहितीये सगळी दुकानं बंद होती, तरी सुद्धा इकडे तिकडे जाऊन जाऊन त्या दुकानांच्या शटरवर ठोकून ठोकून आणलेत मी हे सगळे गिफ्ट. घ्या घ्या. अगं पण प्रॉब्लेम असा आहे की मी ना, अगं मी गिफ्ट घेतच नाही. अहो ए सई, तू सांग ना. अगं असं कसं वरती? सांग ना तू. आदित्य ऐक ना, तिने इतक्या प्रेमाने आणलेत गिफ्ट, तर घे ना. ओरडू नकोस इथं फक्त सगळ्यांसमोर. छान हा, थँक्यू. नाही ना, वेलकम. आता मी वरती जाऊ, कारण काय मला उशीर होतोय ना, मग बॉस वा करेल. वेलकम आणि ऑल द बेस्ट. आधी हळू. ऑल द बेस्ट. बाय बाय बाय. सई सई सई, थँक्यू 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 सो मच. तू भारी असते. म्हणजे असे क्युपिड असतात ना आयुष्यातले, तशी तू क्युपिड आहेस माझ्या आयुष्यातली. म्हणजे असे एंजल्स असतात ना, एंजल्स, तशी एंजल आहेस तू माझी. तू ना सई, तू तू जाम क्यूट. तू जाम क्यूट आहेस सई. ओके निघते मी. ए काय, तुला गिफ्ट आवडले नाही आहेत का? आवडली ना. मग तुला माहितीये मी किती मेहनत करून आणले ते सगळे गिफ्ट, आणि मी ना ठरवलंच होतं आज आपण गिफ्ट घेऊनच यायचं. मस्त यार, मला नसतं सुचलं असलं काही. प्रेम आहे ना, प्रेम. प्रेम सगळं सुचवतं. ए नाही ना नाही ना, ऐक ना, मला ना खूप महत्वाचं काम आलंय अगं. मी निघते आणि तू सुद्धा निघ आता. थांबून काय करणार? हा बाय. ओके बाय. भेटूया. भेटू. हॅलो. हॅलो आदित्य, गेलास का रे आत? कसला जातोय आत? का? तुझ्या मैत्रिणीची कृपा. ओ आता काय? बरं एक काम कर, पटकन बाहेर ये. का? अरे ये तर पटकन. बरं आलो. तू जर मला अजून गिफ्ट देणार असलीस ना, तर आता मला इथं नोकरी सोडून दुकान मांडावं लागेल बरं का. अरे तेच तर, तुझा भार हलका करायला आलीये मी. दे. काय? हा, हे सगळं घेऊन जायला तुला ऑकवर्ड होईल माहिती होतं मला, म्हणून घ्यायला आले. सई, मनकवडी आहेस तू. काय मनकवडी? माझ्या मनातलं ओळखलंस ना? हो ओळखलं. तेच. हसतोस का तू? माझा भाई मामा ग सकाळी म्हणत होता, अशाच मुलीशी लग्न कर जी न सांगता मनातलं ओळखू शकेल. मग काय? लग्न वगैरे करतोयस की काय माझ्याशी? काही काय, डायरेक्ट लग्न वगैरे आपण जेमतेम 4-5 वेळा भेटलोय ग. मग काय झालं? काय झालं म्हणजे, अगं सगळे ठार वेडे झालेत माझ्या आयुष्यातले. आज सकाळपासून मामा सुद्धा माझ्या लग्नाच्याच मागे लागलेत. अरे आमच्या घरी पण सेम माहोल गेले काही दिवस. म्हणजे माझं लग्न हे एकमेव एम असल्यासारखं वागतायत माझे मॉम डॅड. म्हणजे अरे हात धुवून मागे लागलेत, डोक्याला शॉट. पण माझं ठरलंय, मला लग्न करायचंच नाहीये.
आत्ताही नाही आणि कधीच नाही. मला ना असं मस्त मोकळं जगायचंय. आणि एखादा आवडीचा मुलगा मिळालाच तर? तू लाईन मारतोयस का माझ्यावर? लाईन काय, मी एवढंच म्हणतोय की हे बघ, मला माझ्या मामांसाठी लग्न करावंच लागणार आहे कधीतरी. माझा एवढाच मुद्दा आहे की आता घाई कशाला ना. तू कसं हँडल करतेस हे रोजचं प्रेशर? मी कोण आहे? म्हणजे मार्की म्हैस ना. मग काय, समोर कोणी येऊ देत, मी ना सरळ पंगा घेते आणि त्या सिच्युएशन मधनं आपोआप सुटते. कमालच तू. हे नक्की कसं करतेस एकदा मलाही सांग बर का. फक्त निवांत, आत्ता मी बोलतो. पण तूही विचार कर. नाही म्हणजे अशी जर तू सगळी स्थळं नाकारतच राहिलीस तर वेळ निघून जाईल अशी भीती नाही वाटत? नाही म्हणजे एकदा वय झालं, केस पिकले, हात थरथरायला लागले की मग तुझ्याशी कोण लग्न करणार ग पोरी? एकतर असं काही होण्याची वेळच येणार नाहीये. आणि असं काही झालं तरी मी काही झालं तरी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. नक्की? हा नक्की. गुड. नाही काय, मलाही मारक्या म्हशीशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीच आहे. नाही म्हणजे उगाचच कशाला शिंग मारून घ्यायचं नाही का? जाऊ? येस. कुल 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 कुल. बाय. आदित्य, डोळे मीट. काय? बेस्ट विशेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता जा. जाऊ? याच्याशी लग्न इम्पॉसिबल. देवा, आज खूप मोठा दिवस आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मधला आज माझा पहिला दिवस. माझं काम माझ्या हातून प्रामाणिकपणे होऊ देत देवा. मला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळू देत. माझं शिक्षण, माझी कुवत याचा माझ्या कंपनीला फायदा होत आहे आणि माझ्या मामांना माझा अभिमान वाटेल असं काम माझ्या हातनं घडू देत. देवा, माझ्या आधींचं ना सगळं छान होऊ दे. त्यांना न काम करताच प्रमोशन मिळू दे आणि खूप खूप पगार मिळू दे आणि मग ना आमचं लवकर लग्न होऊ दे. आणि हे सगळं जर असं झालं ना तर मी तुला दर आठवड्याला अरे देवा, काय देऊ मी तुला दर आठवड्याला? तुझ्याकडे तर सगळंच असेल ना आता. अरे हा, तुझ्याकडे रुमाल नसेल ना देवा? मग ठरलं तर दर आठवड्याला एक नवीन रुमाल, अगदी माझ्या आधींसारखा, विथ परफ्यूम फ्री. सई, तू आणि तू असतेस तुझ्याला. तू मॅडच का ग? तू देवाला नमस्कार करतेस की त्याला लाच देतेस? आणि देव ऐकणार आहे तुझा हा रुमाल देऊन? हा, म्हणजे मनापासून मागितलं ना की सगळं ऐकतो देव. हा, पण मनात चांगलं असायला हवं. नाही पण तुला कुठे कळणार आहे ना. ओय हॅलो,
माझं आणि देवाचं ना एकदम ऑनेस्ट रिलेशन आहे. मला अगदी मनापासून वाटलं ना तरच मी देवासमोर हात जोडते. कोणाला दाखवण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी वगैरे नाही. आणि कसं आहे ना, जर का मी चांगली वागले तर देव मला मदत करतो, आणि जर का मी वाईट वागले तर देव मला अडचणीत टाकतो. पण म्हणून मी देवाकडे काही मागत वगैरे नाही. मग एकदा मागून बघ, मिळालं ना की समजेल तुलाही. बरं, उशीर होतोय, निघायचं? चला. ए सई सई सई, अगं मी देवाला विचारायचंच विसरले की आधींना माझे गिफ्ट आवडले असतील की नाही. नाही ना, डोळे बंद कर पटकन. हाय, रेडी रेडी. सॉरी, मला नयनाला वाईट वाटायला नकोय आणि आदित्यलाही त्रास झालेला नकोय. त्याच्या जॉबचा पहिला दिवस आहे ना आज. प्लीज त्याचा पहिला दिवस छान जाऊ दे. होय, किधर? आज माझा जॉईनिंगचा पहिलाच दिवस आहे. आयडी बताओ. आयडी वगैरे अजून नाही मिळालाय. म्हणलं ना, पहिलाच दिवस आहे, आज मिळून जाईल सगळं. तो ऐसा कैसा छोड़ेगा? का नाम है? आदित्य, आदित्य कश्यप. ओ बाबू, क्या लगता है तुम्हारा नाम और कंपनी का नाम सेम टू सेम है, तो कंपनी के मालक है का? चलो निकलो. अहो तसं नाही, उशीर होतोय. प्लीज, आज म्हणलं ना पहिलाच दिवस आहे, जाऊ द्या ना. चलो इधर से जाओ, उधर साइड में खड़े हो जाओ. अरे साहब आने तक अंदर नहीं छोड़ सकते. चलो निकलो. नॉनसेंस. चलो, जाने कहां से आ जावत है नॉनसेंस. कंपनीचा मालक पोचला असेल ना रे बाबा. आता पिंट्याने वेळ सोडला असेल तर आदित्य आतापर्यंत कंपनीच्या गेट जवळ असेल. कंपनीच्या वॉचमनचा कडक सॅल्यूट स्वीकारत असेल. मी त्याला असा बघतोय रे, समोर मालकाच्या खुर्चीमध्ये बसलेला. पहिल्या दिवसापासून आदित्यचं आणि त्या कंपनीचं भलं होऊ दे रे परमेश्वरा. अरे त्याची मालमत्ता ती एवढे वर्ष आपण सांभाळली, एकदा त्याच्या हातामध्ये सुपूर्द केली ना की आपण सुटलो. फक्त त्या मल्होत्राने त्रास दिला नाही पाहिजे. डॅम्बिस माणूस आहे तो. त्याच्यात नाही एवढी धमक. आणि त्याने तसं काही केलंच ना तर आदित्य पुरून उरेल. त्याला एवढी धमक आहे आदित्यमध्ये, हुशारी आहे. पहिल्याच दिवशी चुणूक दाखवेल बघ त्याला. जोशी, कल तक वो काम हो जाना चाहिए. सर. हाँ सर. मैं लेट. मल्होत्रा सर. कौन है तू? कहाँ से आया? आदित्य कश्यप, आज जॉईन होतोय. घड़ी है तेरे पास? हो सर. जोशी, हाँ लेटर में ऑफिस टाइम नहीं लिखा था क्या? सगळं लिहिलेलं आहे सर. सर ऍक्च्युली मी वेळेच्या आधीच आलोय. अरे मग इथे काय करतोयस? काय आम्ही पायघड्या घालायच्या तुला आत येण्यासाठी? नाही सर. अरे पहिल्याच दिवशी लेट मार्क. नाही नाही सर, ऍक्च्युली वॉचमन सोडत नव्हता मला. वॉचमैन, जाने दे इसे. नया है, टेम्पोररी. क्यों जोशी? हो सर. हाँ, क्या नाम बताया? आदित्य सर. हाँ, एक काम कर, मेरी गाड़ी में टिफिन और कुछ सामान है, उसे लेके आ. सर. हा, ऐकायला कमी येतं का इथेच उशिरा शिरतं? चला कामाला लागा. जोशी, हाँ आज जो स्टॉक में माल आ रहा है ना, उसका सब रिस्पॉन्सिबिलिटी इस पे डाल दो और भेज दो गोडाउन में. तब मजा आएगा. गोडाऊन. ग्रेट सर, ग्रेट. अरे बंधू, आपल्या आधीला
पहिल्या दिवशी खूप कामाला नाही लावणार रे ऑफिसमध्ये. म्हणजे अरे म्हणजे त्याला कामाची सवय नाही. टार्गेट करतील त्याला, सगळे मिळून त्रास देतील. तो म्हणजे काय तू वाटलास? आता काळजी वाटली म्हणून विचारलं ना. तो तुझ्यासारखा आळशी नाहीये, सगळं व्यवस्थित निभावेल तो. अरे बंधू, आपल्या आधीला अशी मोठी केबिन असेल ना रे ऑफिसमध्ये, असं टेकायला अशी खुर्ची नसते का ती अशी मोठी. हा अरे तो अजून कंपनीचा मालक नाही झालाय, पण नक्की चांगली व्यवस्था असेल त्याची. असेल ना. हा? तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये कामाला लागलाय, फालतू फालतू नाही. आदित्य ग्रुप. हा हॅलो, स्टॉक रेडी आहे ना? अरे मी निघतोय रे, तू एक काम कर. हां 5,000चं बिल बनव आणि 4,000च आयटम भर, कळलं ना? ए शर्मिला, ए छिरो, तू काय नवीन आलायस काय? त्या मल्होत्रापासून स्टॉक घेण्यापर्यंत सगळे सेटिंग आहे आपलं, कळलं ना? सगळं ठरलेलं असतं. हां घ्या. थँक्यू. तू तशी तुझी लेख. आता काय झालं तुला? काय झालं म्हणजे काय? नाही, अजून लाडवून ठेव तिला. मी इथे शिस्त लावायचा प्रयत्न करते, पण तुझे लाड मध्ये येतात. अरे काय कटकट आहे तुझी सकाळ सकाळ? मी कटकट करतेय? मला सांग, तिला घराबाहेर पडायची परमिशन का दिलीस तू? एखाद दिवस न सांगता जर का ती सटकली ना, तर कुठेही सटकणार नाहीये मी. बघ, सांगून गेले होते तशी सांगून परत आली आहे. पण बेटू, कुठे गेला होतात तुम्ही? आदित्यला भेटायला. बघ, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या गेटवर काम होतं ना तिथे तुझं. हो चल. या नक्की काहीतरी लपवतायत. हा, आदित्य काय, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज काय? ही काय बोलली? हा, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज? या टेम्परवरी ही तुमची बसण्याची जागा, तुमची केबिन. वेलकम टू आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. सर इथे? मग कुठे? सर मी कॉर्पोरेट जॉबसाठी अप्लाय केलं होतं ऍक्च्युली. हा पण त्याचाच एक भाग आहे. प्रत्येकाची सुरुवात इथूनच होते, कचऱ्यातून. सर पण या कचऱ्यातूनच स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आपली इथून बाहेर पडायची लायकी आहे का नाही. तोपर्यंत इथेच. चला लागा कामाला. आणि हो, आज नवीन स्टॉक येणार आहे. तो स्टॉक इथे मांडून ठेवायचा आणि स्टॉक चेकिंगची आणि त्याच्या एंट्रीची जबाबदारी तुझी, कळलं? हे सुन, ये जो सामान है ना, जोशी को दे दे. स्टॉक रखने के लिए जगह तैयार कर, ठीक है? साहेब, या वशिलेच्या घोड्याला पहिल्याच दिवशी असा दामटवूया ना की एकतर पळून तरी गेला पाहिजे, नाहीतर सुतासारखा सरळ झाला पाहिजे.